Hello guys, welcome back to the podcast part 2 with my dad. फर्स्ट पॉडकास्ट तुम्ही बघितलाच असेल आणि कमेंट्स करून जरूर नक्की सांगा काय कसं वाटलं तुम्हाला. हा आपण पॉडकास्ट आता पार्ट 2 सुरू करूया पप्पांसोबत. सो लेट्स गो. सो पप्पा वेलकम. असे काही प्रश्न आहेत आता. जसा खूप जास्त मोटिवेट झालो आपण तुमच्या लास्ट पॉडकास्ट ऐकून. सो आता असे काही गोष्टी आहेत जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारेन. सो तुमच्या लाईफ बद्दल काही गमती जमती काय एक्सपिरियन्स होता आयुष्यात, तुम्ही सर्वात मोठा धडा काय शिकलात? धडा शिकण्यासारखं म्हणजे असं की आपल्याला जी वेळ आहे त्या वेळेचंच आपण सदुपयोग करायचा आहे. ती वेळ पुन्हा येत नाही. तर आपल्याला एकदा वेळ गेली की आपले खेळ संपलेले असतात. उदाहरणार्थ शालेय शिक्षण आहे, त्या शालेय शिक्षणामध्ये शालेय शिक्षण करताना त्यावेळची जी आपल्याला जी प्रगती करायची आहे ती करणं गरजेचं आहे. तिकडे आळस केला की ते अशक्य होतं. त्याच्यामधूनच असं धडा मिळतो की आपल्याला त्यावेळी जर आपण एवढा खूप अभ्यास केला असता किंवा चांगल्या प्रकारे मन लावून शिक्षकांनी सांगितलेलं, आई-वडिलांनी सांगितलेलं जर ऐकलं असतं, तर आपल्याला एवढे कमी मार्क वगैरे असं मिळालं नसतं. चांगलेच मार्क मिळाले असते. वेळच्या वेळी पाठांतर केलं असतं, अभ्यास केला असता. तर अशा वेळेला नंतर मग रिझल्ट लागता वेळेला निराशा पदरी आली. तेव्हा मग आठवतं की त्यावेळी आपण जो अभ्यास केला असता, तर नक्कीच आपल्याला चांगले मार्क मिळाले असते. आपल्याशी मित्रांना मिळाले आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेले, तसं आपल्याला पण जाता आलं असतं. तर अशा प्रकारे वेळच्या वेळी अभ्यास करणं, वेळच्या वेळी शिकणं, वेळच्या म्हणजे वेळेचा अपव्यय टाळणं, अशा गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. आणि ह्याच्यातून हे मला शिकायला मिळालं, की वेळच्या वेळी काम करणं, वेळच्या वेळी सगळं वेळच्या वेळीच होणं, त्या वयामध्ये त्या वेळेलाच होणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या तरुणपणी जे स्वप्न होतं तुमचं, हं. ते तुम्हाला वाटतंय पूर्ण झालं सर्व? नाही, स्वप्न तशी खूप मोठी होती. पण नाईलाज झाला, की त्याच्यामध्ये काही स्वप्न होती ती आवाक्याबाहेरची होती, पण ती शक्य झाली नाही. पण त्याच्यामध्ये एक ग्रॅज्युएशन करून शिक्षक होणं, हे एक स्वप्न होतं, की आमच्या घरामध्येच शाळा चालायची. शाळेचा एक वर्ग चालायचा आणि त्या शिक्षिका मंदा हटकर म्हणून शिक्षिका होत्या. त्यांच्याशी माझं नेहमी चर्चा चालायची या शिक्षण क्षेत्रासंबंधी. त्यामुळे थोडीशी रुची निर्माण झाली. आणि त्याच्यातूनच दुसरा असा एक आहे, की माझी आई तिचं लग्न झालं मग 16-17 वर्षी. 16 वर्षी लग्न झालं ती म्हणते. आणि लग्न झाल्यानंतर तिने फायनल परीक्षा, आता फायनल म्हणजे काय तर 7वी ची परीक्षा. तेव्हा फायनलला खूप डिमांड होतं. फायनल एकदा उत्तीर्ण झाला, की त्याला सहज शिक्षक बनता येत होतं. दुसरी कुठली परीक्षा द्यायची काही गरज लागत नव्हती. ओके, जसं 10वी तसं आधीच्या वेळेस 7वी 7वी हां. मॅट्रिक. जसं 10वी नंतर डी करायचं तसं 7वी फायनल झाल्यानंतर मग त्यांना सिलेक्ट केलं जायचं. तर ती लग्नानंतर तिने परीक्षा दिली आणि ती पास झाली. त्यावेळेला तिला 58% काहीतरी मार्क मिळाले असं म्हणते ती. 58% मार्क मिळाले. आणि तिच्या घरामध्ये शिक्षकी पेशाचं वातावरणच होतं. म्हणजे तिचे काका शिक्षक होते. दोन्ही मामा शिक्षक होते. त्यामुळे त्यांचं सतत तिच्या मागे लगदा असायचा, की तू शिक्षिका हो आणि तुला सहज शक्य आहे. आणि घरामध्ये लग्न झाल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर घरातल्या लोकांना सांगितलं, की असं-असं आहे. तर मग घरातल्या लोकांनी थोडंसं निराश झाले. कारण आपल्या घरामध्ये आपलं कुटुंब, घरामध्ये सगळी फॅमिली, त्याच्यामध्ये शेतकरी कुटुंब, त्याच्यामध्ये सगळा संसार, गुरं-ढोरं हे सगळं शेती, या सगळ्या गोष्टी म्हणजे करून शिक्षकाची नोकरी करणार आणि मग घरात कोण बघणार? म्हणून तिला सपोर्ट मिळाला नाही आणि ते तिचं स्वप्न शेवटपर्यंत अधुरं राहिलं होतं, की मी शिक्षिका झाली असती. माझ्या मैत्रिणी एवढ्या शिक्षिका झाल्यात, त्या शिक्षिका झाल्यात, ही शिक्षिका झाली, ती शिक्षिका झाली आणि मी जर झाली असती तर आज माझ्याकडे पैसा आला असता आणि एवढे काबाड कष्ट मला करावे लागले नसते. असं सारखं तिचं होतं आणि ते माझ्यासारखं मनात असायचं, की आपण तिचं स्वप्न तरी पूर्ण करूया. म्हणून मी बी-ए नंतर बी-एड करायचा विचार केला आणि तिचं स्वप्न मी पूर्ण केलं आणि मी शिक्षक बनलो. छान. अशी एखादी गोष्ट आहे का जी तुम्ही वेगळ्या प्रकारे केली असती असं आज वाटलं? वेगळ्या प्रकारे केली असती असं वाटतं, पण ते करायला तसं अवधी मिळाला नाही आणि तेवढं खेड्यामध्ये असल्यामुळे तेवढा कोणाकडनं माहिती मिळाली नाही.
नाहीतर आणखी काहीतरी वेगळं करता आलं असतं. किंवा इतर गावामध्ये किंवा आजूबाजूला जर लोकं त्यांनी जर सपोर्ट केला असता किंवा त्यांनी जरी मार्गदर्शन केलं असतं, तर नक्कीच काहीतरी वेगळी दिशा मिळाली असती. पण तसं न होता ठीक आहे, झालं ते योग्यच झालं. आधीच्या वेळेस आता जसं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, जसं स्विमिंग, हॉबीज, क्रिकेट म्हणजे स्पोर्ट्स, म्युझिक, तसं आधीच्या वेळेस असायचं तुमच्या वेळेस? नाही तसं काहीच नव्हतं. कारण आम्हाला क्रिकेटची आवड होती. क्रिकेट काय घरगुती किंवा खेळण्यासारखा तो विषय होता. पण त्याच्या मॅचेस ज्या होत्या, टेस्ट मॅचेस किंवा वन डे मॅचेस त्या बघायला साधा टीव्ही सुद्धा गावामध्ये कोणाकडे नव्हता. मग आमच्या शाळेमध्ये टीव्ही होता जवळ 5 किलोमीटर. आम्ही ते मॅच बघायला तिथे जायचो चालत 5 किलोमीटर. टीव्ही शाळेत लावायचा आणि तिथे म्हणजे असं टीव्हीचं माध्यम फक्त शाळेतच होतं. बाकी असं शाळेमध्ये दूरदर्शनवर काही ते दूरचित्रवाणी वगैरे दाखवायची आम्हाला शाळेमध्ये. पण तेवढ्यासाठी आम्हाला एवढं लांब जावं लागतं. त्यामुळे टीव्ही किंवा रेडिओ माध्यमातून ज्या काही लोकांपर्यंत जनजागृती होती, ती झालेलीच नव्हती. कारण शाळेत गेल्यानंतर खेळणं तेवढं काय कबड्डी, खो-खो, लंगडी बस. घरी आलं की घरात क्रिकेट, बॅट बॉल खेळणं किंवा थोडंसं छोटे-छोटे खेळ आट्यापाट्या किंवा लपाछपी असे खेळ खेळले जायचे. त्यामुळे बाकीच्या खेळामध्ये काहीच माहिती नव्हतं किंवा वैयक्तिक खेळ कोणते आणि सांघिक खेळ कोणते ह्या सुद्धा संदर्भात सुद्धा काही माहिती नव्हतं. तर मग नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचं असं प्रोत्साहन मिळालं नाही, की बाबा हे करा, ते करा. त्याच्यातून आपल्याला काहीतरी वेगळं करियर घडेल असं काहीच त्यावेळेला प्रबोधन होत नव्हतं. टीचर्स इम्पॉर्टंट द्यायचे त्या गोष्टीला? टीचर्स इम्पॉर्टंट द्यायचे म्हणजे ते तेवढ्यापुरती खेळायला द्यायचे, काही साहित्य द्यायचे खेळायला, खेळा. आणि आपण बाकी असं काय ह्या क्षेत्रात गेलं तर हे करियर आहे. आता जे करियर मार्गदर्शन वगैरे ज्या हे चर्चासत्र चालते, त्या चर्चासत्रामध्ये सुद्धा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीबद्दल सांगितलं जातं. तसं काहीच सांगितलं नव्हतं. चर्चासत्र म्हणजे काहीच माहीत नव्हतं आणि चर्चासत्र कधी अटेंडच केली नाही. त्याच्यामुळे पुढचं हे क्षेत्र कसं आहे, काय आहे किंवा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्या आहेत किंवा ज्या प्रोत्साहन देणारे अशी कलाकौशल्य आहेत, त्या कौशल्याला वावच मिळाला नाही. तुमच्यावर अशी कधी एक कठीण प्रसंग आला का? आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर निघाले? नाही, तसं मी खूप सुदैवी आहे, की माझ्या बाबतीमध्ये असे कठीण प्रसंग किंवा दुःख प्रसंग वगैरे कधीच आले नाहीत. ते मी देवाचे खूप आभार मानतो, की अशा प्रसंगाला मला सामोरं जावं लागलं नाही. परंतु अशा काही घटना अशा घडल्या, की काही घरामध्ये काही असे वादविवाद किंवा अशा बाबतीमध्ये थोडंसं त्रास झाला. पण तसं काही एवढं विशेष नाही सांगण्यासारखं. म्हणजे खूप अशी घटना घडली आणि खूप दुःख झालं किंवा असं असं काही घडलेलं नाही कधी. एवढंच की बाहेर राहून आपण दुसऱ्यांकडे राहणं किंवा दुसऱ्यांच्या आचरणाखाली राहणं किंवा त्यांच्याकडे राहून त्यांच्याकडून आपल्याला हे थोडंसं अपमानास्पद वाटत होतं, की नाही पण आपलं घरामध्ये आपण जसं वागतो तसं तिथे वागता येत नव्हतं. हे थोडंसं दुःख होतं आणि तसा पण आनंदच होता. तुमच्या आईकडून कधी मार खाल्ला? नाही, माझ्या आईकडून मी कधीच मार खाल्ला नाही. मी लाडाचा होतो. त्यामुळे कधी मला तिने मारलं नाही. तिच्या तोंडून कधी अपशब्द सुद्धा आला नाही, की मुलांना खूप त्रास दिलाय म्हणून काहीतरी अपशब्द बोलायचं असं कधीच नाही. लास्ट पॉडकास्टमध्ये आजोबा मारायचे ते आपण डिस्कस केलं. म्हणजे स्ट्रिक्ट होते. वडील सो स्ट्रिक्ट होते. त्यांना असं बाहेरचं असं कृत्य कुठली एखादी वस्तू जरी लोकांनी दुसऱ्यांची आणली, तरी पण त्यांना आवडत नव्हतं. म्हणजे आई कंप्लीट अपोजिट होती. आई अपोझिट होती. आणि कुठलीही गोष्ट मागायची असेल तर आईचा थ्रू चॅनल आपण म्हणतो त्याप्रमाणे काही वया. वाया ते आईला सांगायचं, मग आई-बाबांना सांगायचे आणि नंतर मग ते आम्हाला मिळायचं. ते सर्वकडेच चालते. सर्वकडेच चालतं, पण ते आमच्याकडे जास्त होतं प्रमाण म्हणजे वडिलांशी जास्त बोलणं होत नव्हतं. असं डायरेक्टली. आता जशी मुलं पप्पांच्या खांद्यावर हात टाकून सुद्धा बोलतात किंवा तसं नाही बोलता येत नव्हतं. वडील असले की थोडंसं स्ट्रिक्ट वातावरण असायचं. वडील बाहेर गेले की मात्र एन्जॉय असायचं. शाळेत असताना असा एक काही मजेशीर गंमत काय झाली होती तुमच्यासोबत? मजेशीर गंमत म्हणजे तसं एक घडलं होतं की
आम्ही सुट्टी एकदा सगळ्या शाळेत गावातल्या मुलांनी दांडी मारली. आम्ही शाळेत जाणारी 10-12 जो मुलं होतं ते सगळ्यांनी ठरवलं की जायचं नाही शाळेमध्ये. आपलं तर आम्ही नाही गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळ्यांना वर्गातून बोलवलं बाहेर, की काल कोण-कोण आले नव्हते त्यांनी बाहेर या. म्हणजे बंक मारलं. हां, शाळेलाच दांडी मारली म्हणून. तर सगळ्यांनी सगळे बाहेर आले आणि रांगेत आम्हाला उभं केलं आणि आमचे प्रिन्सिपल वासुदेव गणुवर्तक, वाघवर्तक आम्ही त्यांना म्हणायचो. खूप स्ट्रिक्ट होते ते. त्यांचा दरारा एवढा होता की पंचक्रोशीमध्ये दरारा होता. वर्तक सर आले की सर्वजण अगदी खडबडून व्हायची. तर त्याने उभं केलं आम्हाला रांगेमधून. प्रत्येक वर्ग शिक्षकांनी मुलांना पाठवलं रांगेमधून आणि सगळ्यांना विचारलं कारण काय, तर कोणी खरं कारण कोणी सांगेच ना. तर मग त्यांनी पट्टी घेतली आणि मारायला सुरुवात केली, की हात पुढे करा, दोन्ही हात पुढे करा आणि पटापट तेव्हा शिक्षा म्हणजे भारी कठीण शिक्षा असायची. आता शिक्षेला बंदी आहे. पण फटाफट मारत गेले, एकेकाला पाठवले आणि कारणं विचारायची, "का नाही आला?" तर ते प्रत्येक सांगायचं, "माझं पोटात दुखत होतं, डोकं दुखत होतं" वगैरे, वगैरे. तेवढ्यात माझ्यापर्यंत आले सर आणि त्यांनी म्हणाले, "का नाही आलास?" तर मी म्हटलं, "सर माझी आजी वारली काल." "अरे बापरे! हो? किती वय होतं?" असं विचारून मला सोडून दिलं. मला फटका दिला नाही आणि मग नंतर सगळ्यांना कळलं, की ह्याने थाप मारली आणि तिकडे सगळा हशा पिकला, की याने आपली शिक्षा वाचवली. म्हणजे थोडीशी थोडंसं तो चुकीचंच होतं ते खोटं बोलणं. परंतु ते झालं अनावधानाने आणि माझी शिक्षा वाचली आणि मग सगळ्यांनी सरांना सांगतो आता आम्ही याचं कोण वारलेलं आहे वगैरे, वगैरे, वगैरे. तर असा हा एक मग सांगितलं सरांना कोणी? सांगितलं नाही कोणी. कोण जाणार नाही सरांकडे सांगायला परत. माझ्या शाळेत झालं असतं तर माझ्या मित्राने मला रोज ब्लॅकमेल केलं असतं. हो. आणि मला दाबून ठेवलं असतं. चला, म्हणजे इन शॉर्ट तुम्ही एकदा बंक मारून झालाय. तर हे एक म्हणजे शिक्षासारखं होणार होती पण झाली नाही तुम्हाला. तर कधी शिक्षकाकडून वाह मिळाले हो. आणि काय गोष्टीसाठी मिळाले? मार पण मिळालाय, शिक्षा पण मिळालेली आहे आणि कौतुक सुद्धा झालेलं आहे. मला आठवतं मी 9वीला असेल, 9वीलाच होतो आणि त्यावेळेला ती परीक्षेच्या आधी तोंडी परीक्षा असते, की त्याचे मार्क असतात. 25 मार्क का 15-20 मार्क काहीतरी असतात परीक्षेचे. ते परीक्षेचे मार्क मिळवण्यासाठी तोंडी परीक्षा द्यावी लागते. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या वह्या चेक केल्या जातात. त्याच्यानंतर त्यांच्या वाचन घेतलं जातं. त्याच्यानंतर कविता पाठांतर आणि त्याच्यानंतर 2-4 त्यांना त्या विषयाअंतर्गत प्रश्न विचारले जातात. आणि असे प्रत्येक असे विद्यार्थ्यांना एक विद्यार्थ्यांना बोलवून ते घेतात परीक्षा आणि त्याच्यानंतर ते मार्क देतात. तोंडी परीक्षेचे मार्क म्हणून. तर असं चालू असताना माझा नंबर आला आणि मला विचारलं. आधी मला वाचायला सांगितलं. वह्या पाहिल्या आधी माझ्या. वह्या पाहिल्या तर वह्या व्यवस्थित होत्या. त्याच्यानंतर वाचन सांगितलं. तर वाचनाचा एक पॅराग्राफ मी अगदी छानपैकी वाचला. त्याच्यानंतर मला म्हणाले, "तुला येणारी एखादी कविता म्हण." तर कविता सगळे म्हणून ती 1-2च्या कविता सगळ्यांच्या पाठ होत्या. तर म्हणत होते सगळे. तीच कविता सगळेजण म्हणायची. मी विचार केला तर आपण काहीतरी वेगळं करायचं. म्हणून एक शाळेमध्ये आमच्या त्या शिक्षक सरांनी शिकवली कविता. पण ती पद्य याच्यामध्ये चालबिल कधी लावली नाही. फक्त अर्थ सांगितला पद्य याच्यामध्ये ती आम्हाला शिकवली होती. पण ती कविता माझी बहीण 2 वर्ष आधी होती. तिच्या शिक्षकांनी त्यावेळेला तिला चाल लावून शिकवली होती आणि ती चाल लावून बोलायची. हे मी ऐकलं होतं. आणि मी पण ती पुस्तक असं खूप आवडली कविता पण मी वाचायचो आणि खूप तशी शब्दाने कठीण होती कविता. तरी पण मी माझ्या ती चाल लक्षात राहिली आणि मग मी तीच कविता घेतली आणि "सर मी कविता बोलू?" "हां, तर बोल ना." "वेगळी आहे." "हां, चालेल बोल ना." तर त्यांनी सांगितलं, "कोणती कविता?" ते संजीवनी कवितेचं नाव काहीतरी होतं असं मला आठवतं आता. अवयव थिजले शरीर भिजले उठले रोम तृणांकुरसे सद्गद कंठी बुदबुद करते कटोन्मुख चविवीर जसे झाला सा सूर्यास्त सांजई कवणे जननी जननी पये जय संजीवनी जननी पयोदय श्री गोदे भवतापहरी अशी कविता बोललो आणि कविता बोलल्यानंतर सर्व माझ्याकडे बघत राहिले की ही कधी आपण वर्गात चालीने बोललो नाही आणि ह्या मुलाने कशी काही आत्मसात केली. मग तिथे मात्र सगळ्यांच्या समोर माझं कौतुक झालं की बघा आपण ही चाल याची आम्हाला सुद्धा चाल माहिती नाही त्या मुलाने चाल लावली आणि स्वरचित चाल आणि किती सुंदर गायला हा मुलगा. तर त्याचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून माझं कौतुक केलं आणि खूप भरून आलं की काहीतरी वेगळं आपण केलं आणि मला ती एक छान शाबासकी मिळाली ती माझ्या अजूनपर्यंत लक्षात आहे. तर अशा प्रकारे कौतुक पण झालं आणि त्याच्यानंतर त्याच शिक्षकांनी मला आमचे म्हात्रे सर होते राजाराम म्हात्रे सर म्हणून. त्या शिक्षकांनी जेव्हा मी मुख्याध्यापक झालो, त्यावेळेला शाळेमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवलं
माझा सत्कार झाला शाळेमध्ये आणि 10वीचा निरोप समारंभ होता. त्यावेळेला मला मार्गदर्शन करायला त्यांनी बोलवलं होतं. माझा सत्कार झाला आणि खूप बरं वाटलं, की माझ्या शाळेत माझा सत्कार झाला आणि त्या ज्या शाळेने सरांनी शिकवलं होतं, त्यांच्या हातूनच माझा सत्कार झाला म्हणजे मला खूप मोठं मी खूप भाग्यवान समजलो असं मला वाटलं आणि अशा प्रकारे कौतुक म्हणजे वर्गात असताना कौतुक आणि शाळेत साने गुरुजीमध्ये मुख्याध्यापक झाल्यानंतर कौतुक ह्याचा खूप अभिमान वाटला. आयुष्यासाठी सल्ला द्यायचा असेल तर माणसाने वक्तशीर असावं. वेळेचा उपयोग, सदुपयोग आणि वेळेला महत्त्व द्यावं. आपल्या इंडियामध्ये भारताची इंडियन वेळ ही खूप विचित्र आहे. कारण हे मला आमच्या साने गुरुजी विद्यालयामध्ये प्रकाशभाई मोवाडेकरांची शाळा साने गुरुजी विद्यालयाची ते संस्थापक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक, त्याच्यानंतर आमदार म्हणून ते होते त्या भागामधले. त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिक, थोर समाजसेवक आणि समाजामध्ये खूप असं वक्तृत्व करून लोकांना प्रबोधन करणारे असे. त्यांच्याकडनं शिस्त शिकवली गेली. कारण ती शिस्त मी अजूनपर्यंत पाळतो. वेळेला महत्त्व. कुठल्याही वेळेला जर आम्हाला बोलावलं असेल, त्या क्षणाला कार्यक्रम सुरू झालाच पाहिजे. हा त्यांचा अट्टास असायचा आणि ते असायचं. त्यामुळे आम्ही त्या क्षणाला एखादा मंत्री जर येणार असतील शाळेमध्ये ओपनिंगसाठी कुठल्यातरी कार्यक्रमाची, तर त्या मंत्र्यांसाठी ते थांबायचे नाही. ते येतील. आपला कार्यक्रम आपण वेळ त्यांना दिलेली आहे, वेळेत ते आले नाही ती चुकी त्यांची आहे. तर वेळेला महत्त्व देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हे आम्ही शाळेमध्ये असताना सुद्धा कुठलाही कार्यक्रम असेल तर वेळेतच झाला पाहिजे. हे एक साने गुरुजी विद्यालयाचं समीकरण होतं आणि प्रकाशभाईंचं ते वाक्य असायचं की वेळेतच कार्यक्रम झाला पाहिजे आणि वेळेतच संपला पाहिजे. एखादा कार्यक्रम सुरू करताना ते आम्हाला विचारायचे, "कधी संपणार आहे? किती वाजता संपणार आहे?" कारण नाही तर कार्यक्रम सुरू होणार 11ला आणि 2 वाजेपर्यंत संपणार. लोकांची जेवणाची वेळ म्हणजे असं नाही. बरोबर 11ला सुरू होणार तर 1ला तो संपलाच पाहिजे. अशा प्रकारे वेळेचं महत्त्व सगळ्यांनी पाळायला पाहिजे आणि वेळेमुळे काय होतं, एखादी घटना घडून जाते, एखादी फ्लाइट चुकतं किंवा ट्रेन चुकते. मग त्यावेळेला चुकल्यासारखं वाटतं. त्यासाठी आपण वेळ पाळणं अत्यंत गरजेचं आहे. पण सर्वांनाच मी सांगतो, की आपण वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या देशामध्ये वेळेला आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला, लग्न समारंभाला सुद्धा वेळ निघून गेल्यानंतर लग्न लावली जातात किंवा वेळ निघून झाल्यानंतर लग्नाला आपण उपस्थित दाखवतो. हे योग्य नाही. मग ते स्टँडर्ड टाईम देता कशाला? दिलेलं कशाला असतं? तर हे वेळेचं महत्त्व जे आम्ही शिकलेलो आहे ते आपल्याला सगळ्यांनी पाळायला पाहिजे आणि त्याच्यातून आपण वेळ पाळली तर दुसरे पण पाळतील. तर अशा प्रकारे मला हा एक सल्ला द्यावासा वाटतो, की वेळेला आपण महत्त्व सर्वांनी द्यायला पाहिजे. तुम्हाला की एक मेसेज काय द्यायचा असेल यंग जनरेशनला, नाहीतर ऑडियन्सला आपल्या काय? ऑडियन्सला मी एवढं उपदेश करू एवढा मी मोठा नाहीये. परंतु यंग जनरेशनला सांगू इच्छितो, की जे आपण करतो, ते वेळेतच सर्व झालं पाहिजे. कारण वेळ निघून गेल्यानंतर सर्व खेळ संपलेला असतो. आपली शिक्षणाची जी कालावधी आहे, म्हणजे 5 वर्षापासून तर 15 वर्षापर्यंत जे शिक्षण आहे, ते खरं तर शालेय शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये शाळेमध्ये विविध ॲक्टिव्हिटी मुलांना उत्तेजित करण्यासाठी केल्या जातात आणि त्याचा आपण सत्कारणी त्या लावल्या पाहिजेत. कारण त्या सत्कारणी लावल्या तरच आपलं त्याचं प्रत्येक सणांचं किंवा राष्ट्रदिनाचं किंवा स्वातंत्र्य दिन म्हणा किंवा धार्मिक सण असतील, उत्सव असतील किंवा जयंत्या, पुण्यतिथ्या असतील, तर त्या सगळ्यांना काहीतरी महत्त्व आहे म्हणून ते केल्या जातात आणि मुलांपर्यंत पोहोचवल्यात. त्याचा आपण फायदा घेऊन आपण सुद्धा त्याच्यातनं काहीतरी प्रेरित होऊन केलं पाहिजे आणि त्याच वेळेला ते असं महत्त्वाचं असतं. एखादा स्नेहसंमेलन असेल, गॅदरिंग म्हणतात ते, तर त्याच्या वेळेला आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी केला जातो. डान्स, नृत्य वगैरे आपल्याला पाहूनच ते केलं जातं किंवा वाद्य वाजवण्यासाठी वगैरे. मग त्या वाद्यातूनच आपण ते वाद्यसुद्धा आपण पुढे वाजवून त्याच्यात पारंगत येता येईल किंवा खेळ असेल, त्या खेळामध्ये आपल्याला सिलेक्ट केलं जातं. एवढ्या मुलांमध्ये आपल्यालाच का सिलेक्ट केलं जातं? तर त्याच्यामध्ये काहीतरी क्षमता असेल किंवा त्यांची काहीतरी शैली असेल, त्याच्यामुळेच त्याला निवडलं जातं. मग त्याच्यामध्ये आपण हे करू, की आपलं जे कौशल्य आहे, ते कौशल्य दाखवून आपली उंची गाठायची किंवा आपण त्यात प्रगती करायची किंवा आपलं नाव लौकिक शाळेचा, घराचा, देशाचा लौकिक करायचा आणि त्याच्यातूनच आपलं जीवन अ, चांगल्या प्रकारे घडवायचं. त्याच्यातूनच घडतंय. आता माझ्या शाळेतले सुद्धा जे विद्यार्थी घडलेले आहेत, ते छत्रपती पुरस्कार प्राप्त झालेले विद्यार्थी, की त्यांना चांगल्या-चांगल्या अधिकाऱ्यांच्या पोस्ट मिळालेल्या आहेत. हं.
की ते चांगल्या हुद्द्यावर चांगले नोकरीला आहेत, जे स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला खेळले. का त्यांच्या अंगी असलेले गुण आम्ही पाहिले आणि त्याच्यातूनच त्यांना आम्ही पुढे नेलं आणि म्हणूनच ते आज उच्च पदावर कार्यरत आहेत. आणि अजून पण आम्हाला सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही हे केलं, असं आम्हाला अभिमान वाटतो ते ऐकल्यानंतर. तर अशा प्रकारे वेळेचाच सदुपयोग करा. वेळेतच सगळं वेळेचं असतं, की त्याच्यानंतर वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला काही करता येत नाही. नंतर मग विचार पडतो, की आपल्याला काहीतरी करायला हवं होतं. त्यावेळी आपण ते केलं नाही. त्यामुळे पश्चाताप होतो. तो पश्चाताप होऊ नये म्हणून ह्या गोष्टी करायच्या असतात. आता मी तुम्हाला 3 रॅपिड क्वेश्चन विचारतो, फटाफट उत्तर द्या, ठीक आहे? तुमचा फेवरेट कलर? माझा लाईट ब्ल्यू. ब्लू. फेवरेट मूवी? मी शक्यतो मराठी पिक्चरच जास्त बघतो आणि पिक्चर बघतोच कमी, पण त्यातल्या त्यात मराठी. फेवरेट मूवी? जैत्र जैन. जैत्र जय. फेवरेट डेस्टिनेशन? काश्मीर. काश्मीर. तुम्हाला असं काही प्रश्न आहे जे मला विचारायचे? चला, तुमच्या सोबत तर झाल्यात क्वेश्चन आन्सर. तुम्हाला असं काय वाटते मला विचारावं? विचारू शकतो. तू हे घेतो मुलाखत किंवा इंटरव्ह्यू, पॉडकास्ट. पॉडकास्ट, त्याच्यामधून तुला काय साध्य करायचं आहे? ऍक्च्युली पॉडकास्ट ही अशी गोष्ट आहे ना, की जर तुम्ही तो टॉपिक एक छेडला हम्म. तर त्याच्या टॉपिकवर आहे ना खूप काही गोष्टी निघतात आणि ती गोष्टी निघाली तर लोकांना त्या गोष्टीवरती डिस्क्रिप्शन, त्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीचं डीप मध्ये जायला खूप आवडते. सो माझा हेतू हाच असतो की ऑडियन्सला ही सगळी गोष्टी पोचावी, चांगलं बोध घेण्यासारखं काहीतरी मिळावं आणि ते गोष्टी तुमच्यासारखं म्हणजे आदर्श शिक्षकाकडून एक असं मोठं मोटिवेशन मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. सो हेच माझा हेतू होता. धन्यवाद. ठीक आहे. सो थँक्यू सो मच गाईज. थँक्यू पप्पा पॉडकास्टसाठी. भेटूया आपण पुढचा पण आपण पार्ट करूया. ठीक आहे गाईज, दिस इज युअर मानस पाटील ऑन द माइक विथ मानस पाटील एंडिंग द व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट पॉडकास्ट, नवीन ब्लॉग, नवीन व्हिडिओ सोबत. आणि रील तर बघतच असतील तुम्ही, बघत राहा. बाय, टेक केअर.